नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, 1 एप्रिल 2026 पासून भारतातील रोजगार क्षेत्रात आणि आयकर कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत। बरेच काळापासून चर्चेत असलेला नवीन रोजगार कायदा आणि अर्थसंकल्पात जाहीर झालेला नवीन नियम कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत पूर्णपणे बदल घडवून आणतील। या बदलांचा तुमच्या पगारावर आणि बचतीवर कसा परिणाम होईल याचं संपूर्ण स्पष्टीकरण इथं दिलं आहे। नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार, बेसिक सॅलरी त्यांच्या एकूण पगाराच्या किमान 50% असणं आवश्यक आहे। काय बदलले, आतापर्यंत कंपन्या कर वाचवण्यासाठी मूळ पगार कमी ठेवत असत आणि जास्त भत्ते देत असत। पण आता हे भत्ते 50% पेक्षा जास्त असू शकत नाहीत। परिणाम, मूळ पगार वाढल्यामुळे तुमच्या भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटीच्या कपातीमध्ये वाढ होईल। भविष्य निर्वाह निधीची कपात मूळ पगाराच्या आधारावर केली जात असल्यामुळे तुमचा मासिक पगार थोडा कमी होऊ शकतो, पण तुमच्या सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी चांगले कंपनीला त्याचे PF योगदान देखील वाढवावे लागू शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।